आलेत पहा. बघू शकता तुम्ही हे काय तुम्हाला वाही करून दाखवते बघ. हे बघा. आज आपण खमंग आणि कुरकुरीत अशी चकली पाहणार आहोत पहा. अतिशय स्वादिष्ट ही चकली लागते आणि पावसाळ्याच्या दिवसात अशी गरमागरम चकली आणि चहा प्यायला मस्त मजा येते पहा. आज आपण खमंग आणि कुरकुरीत अशी चकली इथं पाहणार आहोत पहा. अतिशय घरच्या साहित्यामध्ये हे सगळं तयार होती चकली. त्याच्यामुळे करायला अत्यंत सोपी आहे आणि पटकन घरातल्या घरात ती करता येते. आपण रेसिपीला सुरुवात करतोय पहा. नमस्कार, मी प्रतिभा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. आता आपण इथं गॅस चालू केलाय पहा आणि कढई पण ठेवलेली आहे आणि हे मेजरमेंटचं माप आहे. तुम्ही कुठलं पण माप घेऊ शकता. ही एक वाटी मी तयार केली आहे आणि 1 कप ही पोहे आहेत पहा ह्या मापाने. आणि अर्धा कप जे आहे, अर्धी वाटी ते डाळवा आहे पहा, हे पंढरपुरी डाळ याला म्हणतात. आता हे मुळातच हे भाजलेले असतात पहा कुरकुरीत. त्याच्यामुळे फक्त हे थोडेसे जस्ट असे गरम करून घ्यायचे आहेत पहा थोडे. फार त्याला असं लाल वगैरे काही भाजायचे नाही, फक्त गरम. मॉइश्चर त्याचं कमी झालं का आपल्याला ते लगेच काढून घ्यायचे आहेत पहा. घरच्या घरच्या साहित्यामध्ये हे सगळं तयार होतं, बाहेरून काही आणावं लागत नाही आणि अतिशय कुरकुरीत अशी ही चकली लागते पहा. पावसाळ्याच्या दिवसात चहासोबत खायला, तुम्ही टिफिनला, डब्याला किंवा प्रवासात पण तुम्ही नेऊ शकता पहा ही. आणि लहान मुलं कुरकुरीतपणामुळं आवडीने खातात आणि याच्यामध्ये व्हिटॅमिन आहेत पहा डाळवामध्ये किंवा पोह्यामध्ये. म्हणजे हेल्दी पण आहे हे. आता हे गार क झालंय पहा, आपण गार करायला ठेवलं होतं जरा. भाजून झालं, काढलं होतं आपण. आता याचं पीठ तयार करायचंय आपल्याला मिक्सरच्या ह्याच्यामध्ये आणि हे अशा पद्धतीचं पीठ तयार झालंय. पण तरी पण आपण ते काय करू, थोडंसं चाळून घेऊ. जर समजा एखादं डाळवं वगैरे जर राहिलं असेल, तर आपल्याला चकली करायला मग त्रासदायक होईल किंवा काही मोठं जर राहिलं असेल तर. थोडेसे चाळा मारून घेऊ त्याला. राहिलंय थोडंसं जाड-जाड आहे, आपण ते देऊ टाकून. थोडं आहे अगदी. नंतर पहा हे 1.5 कप आता तांदळाचं पीठ आहे. हे मी गिरणीतून दळून आणलेलं आहे पहा. त्याच्यामुळे याच्यात काही निघणार नाही शक्यतो. एकदा मी सुरुवातीला चाळून ठेवलेलं आहे, तरी पण आता इथं चाळा मारते मी थोडासा. काहीच नाही निघालं पहा त्याच्यामध्ये. आता याच्यामध्ये आपण इथं तांबडं तिखट टाकलेलं आहे, लाल तिखट अर्धा चमचाच टाकलाय आणि थोडीशी हळद टाकलेली आहे पहा. हळद फार नाही टाकायची आहे. नंतर जिरा पावडर आहे ही, अर्धा-अर्धा चमचा टाकलेलं आहे मी सगळं. धना पावडर आहे ही. तीळ असे 2 चमचे टाकलेत छोटेसे. नंतर ओवा आहे पहा, हातावर असा थोडा चुरगळायचा आहे तो आणि मग टाकायचा आहे. म्हणजे स्वाद त्याचा चांगला उतरतो. आता आपल्याला इथं मोहन कडकडीत करायचं आहे पहा तेलाचं. तुम्ही वाटी चमचा पाहता पहा, छोटाच आहे आणि तो पण गळवट आहे, असा गच्च भरलेला नाहीये. असे 3 चमचे आपण इथं घेतलेत. तेल चांगलं कडकडीत झालंय पहा. पण आपल्याला हे अजून मिक्स करायचं राहिलेलं आहे आपलं. मिक्स करून घेऊ आपण. ह्याच्यामध्ये आपल्याला अजून मीठ टाकायचं आहे पहा. थोडंसं मीठ टाकून मग चांगलं मिक्स करायचं आहे ते. सगळीकडे ते पोहोचलं पाहिजे टाकलेलं जे साहित्य आहे ते. 1 मिनिटभर तरी सगळीकडे हे करायचंय तुम्ही ते. मिक्स करायचंय पहा चांगलं. नंतर आपण हे मोहन त्याच्यात टाकून घेऊ पहा आता. सुरुवातीला एवढं टाकू, नंतर ते खालवर करू थोडंसं. पीठ जरा मिक्स करू, नाहीतर खालच्या पिठाला ते लागणारच नाही व्यवस्थित. आता ह्याच्यात टाकून घेऊ उरलेलं बाकीचं आणि हे चांगलं चोळून घ्यायचंय पहा. इथं खरी मेहनत आहे चकलीची. तुम्ही जितकं हे जास्त पीठ चोळून घ्याल, प्रत्येक कणाला ते लागलं पाहिजे पहा हे मोहन. मगच त्या चकल्या छान होतात. नाहीतर मग चकल्याची तक्रार सुरू होते पहा. तुटतात किंवा काहीतरी होतं बिघडतात मग त्या. चांगलंच व्यवस्थित हाताला चोळून इथं मेहनत घ्यावी लागते चांगली. असं चांगलं चोळून घ्यायचंय पहा. थोडासा इथं वेळ द्यायचा आहे तुम्ही जरा. चकल्या तर तुम्ही नेहमीच करता, पण अशा पण एकदा चकल्या करून बघा. सोप्या आहेत, पटकन होतात आणि मुलांना आवडतात पहा. कुरकुरीत असल्यामुळे खातात ते. असं मूठ दाबली का समजायचं आपलं पीठ व्यवस्थित झालंय. म्हणजे सगळीकडे पोहोचलंय. आता हे पाणी कोमट आहे पहा. थंड पण नाही आणि खूप कडक पण नाही.
मध्यम प्रतीचं एकदम कोमट पाणी घ्यायचंय मळायला आणि थोडं-थोडं पाणी असं टाकायचंय पहा. फार पाणी टाकलं आपल्याला वाटतं फार घट्ट आहे, पण पाणी टाकल्यानंतर ते एकदम पातळ होतं आणि मग आपल्याकडे पीठही राहत नसतं आणि काहीच नसतं. मग प्रॉब्लेम येतो आपल्याला. त्याच्यापेक्षा खूप पाणी असं जपून टाकायचंय बेताने. असं हे पीठ पण मळून घेतलंय पहा आता. ताटात घेतलंय मी अगोदर त्याच्यामध्ये काय बसेना ते. ताटामध्ये चांगलं मळलंय. आता हे ठेवून द्यायचंय आपल्याला. त्या भांड्यात ठेवून देऊ आपण आणि चकल्या आता पाडून घेऊ. हे भांड्यात ठेवून घेऊ. जेवढं लागतं तेवढं आपण चकल्या पाडून घ्या. हा लाकडी सोऱ्या आहे पहा. हा फार जुना सोऱ्या आहे. तुम्हाला खरं नाही वाटणार. फक्त ₹5 हा सोऱ्या आहे. 60 साली घेतलेला आहे पुण्याला. पण मला फार आवडतो. मी त्यानीच चकल्या पाडत असेन. तो अजूनही व्यवस्थित काम देतोय. त्याचा रंग सुद्धा उडालेला नाही पहा. तो लाल जो रंग आहे तो. किती वर्ष होऊन गेले त्या गोष्टीला. माझ्याकडे स्टीलचा पण आहे, पण मी हाच वापरत असते. आता असं थोडंसं पीठ मळून घेतलं, आपल्याला व्यवस्थित असं फार पातळ नाही करायचं, मग काटे येत नाहीत आणि फार घट्ट ठेवलं तर आपल्याला दाबता येत नाही मग. असं मीडियम साइजचं ठेवलं तर आपले दोन्ही कामं होऊन जातात मग. आता एवढं काही पीठ त्याच्यात बसणार नाही. एक 4 चकल्या होतील एवढंच पीठ बसतं पहा त्याच्यात. छोटा आहे तो. अशा चकल्या अशा छान पाडून घ्यायच्या आहेत पहा. काटे पण चांगले आलेत म्हणजे पीठ चांगलं झालंय आपलं. आता गॅस चालू केलाय पहा आपण. आपल्याला चकल्या तळून घ्यायच्यात आपल्याला. तेल चांगलं तापलंय आपलं आणि आपण त्याच्यात चकल्या टाकून घेतल्यात पहा. आणि चकल्या खूप अशा खालीवर नाही करायच्या पहा. फेस कमी झाला ना थोडा, का मग त्या उलट्या करायच्या फक्त आणि नंतर लगेच त्या काढून घ्यायच्या. अशा खूप खालीवर केल्या का त्या खूप तेल पितात मग आणि मोडतात पण. आता कशा समजायच्या झाल्यात म्हणून? वरचा फेस कमी झाला का आपल्या चकल्या झाल्या तयार. काढून घ्यायच्यात पहा अशा पद्धतशीर. टिश्यू पेपर आहे तुम्ही कशावर पण काढू शकता. आता हे दुसरा एक घाणा मी तुम्हाला दाखवते पहा. मला अशा टाकता येतात हाताने. तुम्हाला जर नसतील येत, तर तुम्ही उचटण्यावर वगैरे घेऊन अशा सोडून पण देऊ शकता पहा. ह्या पण झाल्यात अशा. कुरकुरीत झाल्यात एकदम. आता आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला ते कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सुरुवातीला मी तुम्हाला आवाज दाखवलेला आहे आणि हाताला कुठेही तेल दिसत नाही पहा. अगदी कोरड्या फडफडीत झाल्यात आणि टिकतात ह्या आणि शेवटपर्यंत ह्या कुरकुरीतच राहतात. हे वैशिष्ट्य आहे त्याचं. लूज नाही पडत त्या. असा गरमागरम चहा आणि अशा चकल्या असल्या तर मस्तच मजा येते पहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.